आजचे निर्दोष सुटलेले लोक आहेत त्या तपासापैकी जे फरारी आरोपी होते त्याच्याविषयी माझ्याकडे काही काम दिलेलं होतं. हे जे निर्दोष सुटले त्या तपासामध्ये मी नव्हतो, परंतु त्या तपासामधील जे न मिळून आलेले आरोपी होते रामजी कलसंद्रा, दिलीप पाटीदार आणि संदीप दादा यांच्याविषयी मला सूचना होत्या, त्याचा तपास करत होतो. त्याशिवाय मोहन भागवत यांना नागपूरहून आणा असाही मला आदेश होता आणि जो काही आदेश होता तो कायदेशीर दिला होता, परंतु कृत्य बेकायदेशीर होतं. त्यामुळे मी काय ते केलेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळं मला धाडशी म्हणून नेमलं होतं, मी ते केलं नाही. म्हणून माझ्यावर त्याने नंतर त्या बाबतीत बॉम्ब ब्लास्ट झाला, वातावरण थंड झालं, भगवा आतंकवादाविषयी जो काय वाद निर्माण केला होता त्याच्याविषयी जरा थंड झाल्यानंतर मी कुठेही वाच्यता करू नये म्हणून माझ्यावर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. तुमच्यावर काय नेमका दबाव होता? सांगतो माझा दबाव वगैरे काय नव्हता. माझे खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करण्यात आलं होतं आणि ते अटक केल्यानंतर ती केस चालली सोलापूरमध्ये. त्यामध्ये सगळे मुद्दे मी तुम्हाला आता जे सांगितलंय ते सगळे मुद्दे मी मान्य न्यायालयासमोर मांडले होते.